हा देश बहुजनांचा आहे, याची सत्ता देखील बहुजनांची असली पाहिजे. कारण कष्ट करून मरायला बहुजन समाज करायला म्हणवते. ज्यांनी पिढ्यानपिढ्या बहुजन समाजाला छळले, सुख समृद्धी व आर्थिक प्रगतीपासून वंचित ठेवले, अशा खट्टे रोबट मनोवाद्यांना आपल्या देशातून हाकलून दिले पाहिजे. कारण मित्र, हा देश बहुजनांचा आहे. याच्यानंतर आमच्या आई बहिणीवर नुसतं पाण्याचे की डोळा वर करून पाण्याचे भाषा कशाल तुम्ही, तुमच्या हातपाय छाटल्याशिवाय राहणार नाही. अरे दलित पॅन्थरचे ओरिजिनल कार्यकर्ते आम्ही, आपले गंगाधर गाडे त्यांच्या तालमीतले कार्यकर्ते आम्ही. आमच्या नादी कोणीच लागायचं नाही, लागलं तर आम्ही छाटून टाकू. अशी जयदेवच्या अवलाद आहे, दिमाग गोरेगाव आहे. मित्र, हा देश महाराष्ट्र पुरोगामीचा आहे. त्यामुळे फुले शाहू शिवराय बाबासाहेबांचे विचार देशाला तारू शकेल, देशाला वैभवाच्या शिखरावर नेऊ शकेल. कारण की महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी शिक्षणात दिले. त्यांनी स्वतः शिक्षण संस्था सुरू केल्या. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. हे काम निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे आज 93 अशोक चक्र आहे बाबासाहेबांनी दिलेलं. हे मी RSS वाल्याला पटकू राहिलं. आणि यांना हे महाराष्ट्रामध्ये आपला महाराष्ट्र राष्ट्र आहे, महाराष्ट्र राष्ट्र इज इक्वल टू महाराष्ट्र. हे कोणाचा बाबत करू शकत नाही. अरे तुम्ही काय हिंदू समाज म्हणता, हिंदू समाज, तुम्ही हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही. हे भारतीय राज्यघटनेने दिले, भारतच आणणार आहे. हे मी देवेंद्र फडणवीस सांगतो. हे ओरिजिनल महाराज चावला दे, आमच्या नादी लागायचे नाही. याच्यानंतर नादी लागले तिथं कार्यक्रम होणार म्हणजे होणार. आम्ही आता जागृत झालो प्रमाणेपासून. एवढं बोलून 2 शब्द संबोधतो. जय भीम, जय भारत.